मग योजनेबद्दल समिती नेमण्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय लवकरच पुन्हा एकदा बैठक होणार। जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने सरकारी कर्मचारी संपावर ठाम। उद्यापासून राज्यभरातील 19 लाख कर्मचारी संपावर जाणार। शेतकऱ्यांचा लॉंग मार्च। नाशिकहून मुंबईच्या दिशेने शेतमाल रस्त्यावर फेकून संताप। उद्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। कांदा उत्पादकांना क्विंटल मागे 300 रुपये अनुदान देणार। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। विरोधकांना सुद्धा दिलं चोख प्रत्युत्तर। शेतकरी आत्महत्यांच्याबद्दल संवेदनशील वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विरोधक आक्रमक। विधान भवनाच्या पायऱ्यांवर गाजर हातात घेऊन दिल्या घोषणा। विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांना नागपूर वेधशाळेचा येलो अलर्ट। शेतीची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाचे साईनाथ दुर्गे ताब्यात। दुर्गे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय। शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ व्हिडिओ क्लिप प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद। व्हिडिओ मॉर्फ करणाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करा, महिला आमदारांची मागणी। H3N2 विषाणू संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक। राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश। भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक। न्यूझीलंडनं श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानं टीम इंडियाला फायनलचं तिकीट।